आणि आमची फसवणूक केली. त्यांच्यासोबत 11 फायनान्सवाले येथील जी एजंट आहेत त्यांनी पण आम्ही कागदपत्रे देऊन त्यांनी सांगितलं की एक कर्ज देतो, पण त्यांनी विविध फायली लावल्या आणि त्यानुसार आम्हाला जास्त कर्ज देतो असं सांगितलं. आम्ही नको बोललं तरी त्यांनी बोलले की मला कर्ज द्या, राहिलेले तुम्ही घ्या, मी परतफेड करते. काही हप्ते भरले आणि नंतर ते निघून गेल्यावर नंतर साहेब प्रत्येकीच्या घरी आल्यानंतर आम्हाला असं कळालं की आमच्या नावावर आम्ही नील केलेलं कर्ज पण तिनं पुढं साहेबांसमोर भरलं नाही आणि त्यामुळं मग आमच्यावर जास्त लाखो रुपयांची फसवणूक केली आणि ते घर सोडून निघून गेलेत. मग त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा आणि आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावं आणि आम्हाला न्याय मिळावा एवढीच मागणी आहे. पोलीस स्टेशन मध्ये गेलो, त्यानंतर त्यांनी टाळाटाळ केली. मग आमचा गुन्हा दाखल करून घेतला नाही. कुंदन गावडे सरांना भेटलो. तिथं आम्ही सकाळी 11 ते 6 वाजेपर्यंत थांबलो. नंतर त्यांनी सांगितले की 6 वाजले तुम्ही आता निघून जावा. आज 16वा दिवस आहे आमचा. तुम्ही 16वा दिवस म्हणजे 16 दिवस झाले ती महिला पळून गेलेले. आज आंदोलनाला बसला माहिती? हो, आज आम्ही धरणे आंदोलन केले. आमचा न्याय आम्हाला फक्त मिळाला पाहिजे. सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशनला जायच्या बाया आणि तिथं बसवून घ्यायचे, त्यांना 5 वाजेपर्यंत बसवून घ्यायचे आणि परत आमची जी कागदपत्र आहेत ती तात्काळ जमा म्हणजे जप्त करावी. त्याच्याकडून 27 तारखेला पोलीस स्टेशनला गेलो होतो. मग त्यांनी म्हटले या तुम्ही पोलीस स्टेशनला, तुमची तक्रार घेतो, त्या राणी काटकरला बोलवतो, असे कुंदन गावडे साहेबांनी आम्हाला निरोप दिला पोलीस पाटलाकड. मग पोलीस पाटलाने आम्हाला फोन करून बोलवल्यास आम्ही सर्व बाया, सगळ्या महिला गेलो आम्ही त्यांच्याकडं. त्यांनी एक एक करून विचारले तुमचे लोन किती आहे, काय आहे. मग आम्ही सांगितले एवढं आहे, एका व्यक्तीचं तेवढं आहे. मग त्यातल्या काही बायांचं ती बाई म्हणली की नाही, त्यांचं आम्ही पैसेच घेतले नाहीत. त्या बाया जरा भोळवट आहेत, त्यांना कळत नाही, अंगठा बहादूर आहेत त्या बाया. त्यांना असं शेतात कामाला जाणाऱ्या बाया आहेत, त्यांना काही सध्या असं ह्यातलं माहित नाही. तरी सुद्धा त्यांची फसवणूक केली गेली. आणि साहेब काय म्हणले आम्हाला की केस घेतो म्हणून बोलवून आम्हाला केस घेतली नाही त्यांनी, फक्त चौकशी केली. राणी काटकरला तिथनं त्यांनी लावलं पळवून त्या साहेबांनी. आणि जी एक आमच्यातली एकच व्यक्ती आहे, एक महिला शोभा म्हणून, तिनं फाशी घ्यायली होती पोलीस स्टेशन मध्ये, तिनं कालवा केला. मग साहेब म्हटले तुझ्यावर गुन्हा दाखल करील, तू जर इथं फाशी बिशी घेतली काय केलंस तर आम्हाला जी व्यक्ती फाशी घेईल कायदेशीरपणाने आम्ही त्यांच्यावर कारवाई करू असं बोलले. मग मी काय केलं त्या महिलाला, ए बाई तू फाशी घेऊ नको, चलित ना साहेब तुझ्यावर गुन्हा दाखल करतील असं म्हणून मी त्या व्यक्तीला घेऊन बाहेर पडले पोलीस स्टेशनच्या. त्यांनी काही तक्रार घेतलेली नाहीये. म्हणून तहसील कार्यालयासमोर आम्ही न्याय मागण्यासाठी बसलेलो आहोत. तहसील कार्यालयासमोर तहसीलदार साहेबांनी आमच्या ह्याच्यावर ऍक्शन घ्यावी ही विनंती आहे माझी. सुवर्णा डोलारे आहे मी. आज ह्या बायांना कुणीही सध्या पाठिंबा दिलेला नाही, पण मी द्यायला लागले. मला दबाव आणत होते लोक की तू का पुढाकार घेती, तू का करते, तरी पण मी ह्या व्यक्तींना मी न्याय मिळोसपर्यंत मी इथं ह्यांच्या पाठीमागे उभेच राहणार आहे पाठिंबा म्हणून.